चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी अशी सिच्युएशन नक्कीच येते की जेव्हा असं वाटतं की कुठलाच मार्ग सापडत नाहीये, घरात खूप अस्वस्थ वाटते, डोक्यामध्ये खूप जास्त टेन्शन आहे, कुठल्या गोष्टीचा विचार करू ते कळत नाही आणि विचार केल्यानंतरही काय करावं हे सुचत नाही, सर्व मार्ग बंद झालेले वाटतात, घरामध्ये काहीतरी कोणीतरी जादू टोणा केलेला आहे असं वाटतं, घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैशांचे प्रश्न किंवा पैशांचे प्रॉब्लेम आहे ते सुटतच नाही। बघा, असं बऱ्याच वेळा कधी होतं माहितीये, जेव्हा आपण ना एखादं आपल्या घरामध्ये आधी सगळं सुरळीत चांगलं चालू असतं, पण घरामध्ये एखादं नामकरण केलं, घरामध्ये एखादं मांगल्याचं शुभ चांगलं कार्य केलं, घरात एखादी गाडी घेतली, घरामध्ये एखादी नवीन गोष्ट खरेदी केली, जेव्हाही घरामध्ये अशा काही गोष्टी आपण करतो घेतो, त्यानंतर जे फासे ते उलटे फिरायला लागतात। मग आपण विचार करतो आत्तापर्यंत सगळं चांगलं चालू होतं, अचानक काय झालं? कारण तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागलेली असते। बघा, जर नजरेमध्ये तुमचं घर आलं, नजर दोष तुमच्या घराला लागला, तर घरातील कुठलीच व्यक्ती कधी सुखी होत नाही, सुखी राहत नाही, कारण जी नजरबाधा असते ती सर्वात भयानक असते। जर तुमच्या घरात कुठल्या प्रकारची अशी नजरबाधा लागलेली असेल, तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा वास्तुदोष असेल, घरात सतत कलह होत असतील, भांडणं होत असतील, घरात एकोपा नसेल, पती पत्नीचं पटत नसेल, घरामध्ये कुठल्याही प्रकारची आवक होत नसेल, म्हणजे पैसाच येत नसेल आणि आला असं तो टिकत नसेल, घरामध्ये सतत आजारपण येत असेल, एक आजारी झाला की दुसरा, दुसरा आजारी झाला की तिसरा, किंवा एकाच्याच पाठीमागे 10 आजार, जर या गोष्टी तुमच्या घरात सतत घडत असतील तर लक्षात ठेवा, तुमच्या घरात नजरबाधाही आहे, तुमच्या घरात तांत्रिक शक्तीही आहे, अवलक्ष्मी आहे, बाहेरील बाधा आहे, करणी बाधा आहे, यातील एक तरी गोष्ट किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख नाहीये। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे। ज्यांनाही असं वाटते की या काही गोष्टी तुमच्या घरात घडत असतील, यातील एक जरी गोष्ट तुमच्यासोबत होत असेल, तर लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये दोष मोठ्या प्रमाणात आहे। आता हा दोष कसा निवारण करायचा? या बाधेतून, म्हणजे जर लक्ष्मी बांधली असेल, घर बांधलं असेल, व्यवसाय बांधला असेल, नोकरी बांधली असेल, तर ते खुलं कसं करायचं किंवा यासाठी कुठला उपाय करायचा, तर तो अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 3 उपाय सांगणार आहे, तिघांपैकी तुम्हाला जसा जमेल, जो जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे। आता मी तुम्हाला घराबद्दल तर सांगितलं। बघा, बऱ्याच वेळा काय होतं, वर्ष झालं दुकानाला, खूप छान दुकान चालत होतं, गिराईक मस्त येत होतं, धंदा सेट होता, पण अचानक काय झालं कळत नाही, गिराईक पूर्ण तुटून गेलं, दुकान पूर्णच्या पूर्ण खाली झाले, म्हणजे आता काहीच गिराईकच येत नाही। बघा, अचानक असं होत नाही, अचानक असं कधीच घडत नाही, जेव्हा कुणीतरी तुमची लक्ष्मी बांधतं, तुमचा व्यवसाय बांधतं, तेव्हाच त्याचा परिणाम असा होतो। बऱ्याच वेळा प्रत्येक व्यक्ती दुकानात येणार असेल, घरात येणारा, तो चांगल्या मनाने चांगल्या विचाराने येईल असं नाही। बऱ्याच वेळा अनेक लोक डोक्यात निगेटिव्हिटी, आपलं काहीतरी वाईट व्हावं या हेतूने आपल्या दुकानात किंवा आपल्या घरात येतात आणि जबरदस्तीची एखादी जी वाईट शक्ती, वाईट बाधा, ज्याला तांत्रिक बाधा म्हणतो, ती आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये सोडून जातात आणि त्याच वाईट शक्तीचा, त्याच बाधेचा पुढे आपल्याला त्रास होतो आणि तो त्रास सुरू झाला की मग आपलं सुखच संपून जातं। बघा, आता तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे, ज्यांनाही या उपायांची गरज आहे, म्हणजे व्यवसाय, नोकरी असेल, प्रमोशनच्या काही गोष्टी असतील किंवा मग घरामधल्या काही गोष्टी असतील, कलह, वैवाहिक जीवन, जे काही असेल, ज्यांनाही वाटतंय की मला थोडी तरी बाधा जाणवतीये, थोडी तरी मला काहीतरी, म्हणजे नजर असेल किंवा काही असेल जे काही ते मला जाणवतंय, तर त्या प्रत्येक यातील एक उपाय आवर्जून करा। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 100% रिझल्ट देणारा आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा कळकळीने सांगेन की ज्यांना याची गरज आहे त्यांनी नक्की करा, कारण बरेच फोन आणि मेसेज येतात की ताई हे होतंय, बाधेचे तर भरपूर असतात की ताई खरंच आमच्यासोबत असं घडतंय, आम्हाला काहीतरी बाधा झालेली आहे, आमच्या घरात काहीतरी तांत्रिक शक्ती आलेली आहे किंवा आम्हाला या बाधेचा खूप त्रास होतोय, उपाय सांग। तर त्या प्रत्येकाने आज हा व्हिडिओ बघा आणि हे उपाय नक्की करा। सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे
बघा, कुठल्याही वारापासून शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार कुठल्याही वारापासून तुम्हाला नवनाथ भक्तिसार जे ग्रंथ असतं, म्हणजे हा जो ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार, जो तुम्हाला दुकानात म्हणजे जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला मिळेल, किंवा मग जिथे स्वामींचं केंद्र आहे तिथेही तुम्हाला मिळेल. तिथून तुम्हाला हे नवनाथ भक्तिसार जे केंद्र आहे हे घ्यायचंय. फक्त 42 रुपयाला आहे. मात्र आयुष्यभर या पुस्तकाचा आपल्याला उपयोग होणार आहे. ठीक आहे. हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. कुठल्याही वारापासून याची तुम्हाला सुरुवात करायची आहे. शनिवारपासून केला तर अर्थातच चांगलं आहे. ठीक आहे. आता कसं करायचं हे पारायण किंवा कसं वाचायचं हे पुस्तक, हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला सलग 11 दिवस वाचायचा आहे. किती? 11 दिवस. तुम्हाला तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला एक चौरंग ठेवायचा आहे किंवा एक पाट ठेवायचा आहे. स्वच्छ कापड अंथरायचं आहे आणि या चौरंगावरती नवनाथांची एक प्रतिमा ठेवायची आहे. नवनाथांचा एखादा फोटो असेल तो ठेवायचा आहे. आता प्रत्येकाकडे नवनाथांचा फोटो असेलच असं नाही. मग तुम्ही काय करा, तुमच्याकडे जर ही पोथी, म्हणजे आता तुम्ही हे करणार असाल तर हे पुस्तक नक्कीच आणा, किंवा ज्यांच्याकडे हे पुस्तक आहे हे पुस्तकच तुम्ही अगोदर त्याच्यावरती, त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवून द्या. समोर एक दिवा लावा, बाजूला एक अगरबत्ती पेटवा आणि या ग्रंथाला हळद कुंकू अर्पण करा, अष्टगंध अर्पण करा, थोडेसे अक्षत वाहा आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा की माझ्या घरात खूप नकारात्मकता आलेली आहे, बाहेरील बाधा मला खूप जास्त त्रास देत आहे, या बाधेतून माझी मुक्तता व्हावी, माझा व्यवसाय व्यवस्थित चालावा, जो व्यवसाय माझा बांधलेला आहे, व्यवसायाला जी नजर लागलेली आहे ती सुटण्यासाठी मी आजपासून सलग 11 दिवस हा ग्रंथ वाचणार आहे, मी या ग्रंथाचं पारायण करणार आहे. संकल्प करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून हे पुस्तक जे आहे ते वाचायला सुरुवात करायची आहे. दररोज संपूर्ण एक पुस्तक वाचायचं आहे. अगदी एकदाच बसून वाचलं असं काही नाही. थोडा वेळ उठून, म्हणजे आता दुपारी वाचलं, त्यानंतर अजून 2 तासांनी थोडंसं वाचलं, संध्याकाळी वाचलं तरीही चालेल. फक्त दिवसातून पूर्ण एक पारायण झालं पाहिजे. असं सलग 11 दिवस करायचं आहे. किती? 11 दिवसात तुमची ही 11 पारायणं होतील. 11 दिवसांच्या आत तुम्हाला भरपूर रिझल्ट येईल. जिथे जिथे व्यवसाय बांधलेला होता असं वाटत होतं, लक्ष्मी तुमच्या दुकानामध्ये आलेली असेल, लक्ष्मीची कृपा झालेली असेल. बघा, कुठली वाईट बाधा, वाईट शक्ती किंवा कुठल्याही प्रकारची पिशाच्य बाधा ज्याला आपण म्हणतो ती नष्ट करण्यासाठी नवनाथांची प्रत्येक सेवा ही 100% फलदायी आणि अत्यंत उपयुक्त असते. जेव्हा तुम्ही नुसतं, जास्त काही नाही, नवनाथांचं नुसतं स्मरण जरी केलं ना, कधी भीती वाटली तर ती भीती जी आहे ती क्षणात निघून जाते. तर विचार करा, नुसतं नामस्मरणाने इतका अनुभव येतो, तर हे पुस्तक, हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला किती अनुभव येत जाईल. तर प्रत्येकाने या ग्रंथाचं पारायण करायचं आहे 11 दिवस. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये, ज्यांना आत्ताच हे करायचं आहे, त्यांनी काय करायचं, तर तुम्हाला तुमच्या घराचा जो दक्षिण भाग आहे तिथेही करू शकतात, किंवा मग तुमचं जे देवघर आहे तिथेही तुम्ही करू शकतात. ठीक आहे. देवघराच्या समोर किंवा दक्षिण भागाला कुठेही तुम्ही करू शकतात. एक आसन टाकून बसायचं आहे. समोर एक कापरासाठी एक वाटी, कापूर पेटवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. आता वाटी कुठली, तर वाटी घ्या किंवा एक मातीची पंटी घेतली तरीही चालेल. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे. एक कापूर टाकायचा आहे, कापूर पेटवायचा आहे. तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून, म्हणजे तुमची जी समस्या असेल ती समस्या सांगून तुम्हाला आपली जपमाळ जी असते ती जपमाळ घ्यायची आहे. जपमाळ घेऊन तुम्हाला ही जपमाळ जी आहे या जपमाळेने कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. कालभैरव अष्टकम 11 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. बरोबर 11 वेळा. ठीक आहे. आता ताई तुम्ही सांगाल की ताई 108 मणी असतात, मग आम्ही 11 वेळामध्ये मणी कसे मोजायचे, तर जो पहिला मणी असेल या पहिल्या मण्याला हात लावायचा आहे, तो असा कपाळाला लावून त्याला स्मरण करायचं आहे. तो त्या पहिल्या मण्याला, म्हणजे त्या माळेच्या पहिल्या मण्यालाच तुम्हाला असा हात लावून ठेवायचा आहे आणि कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. मग दुसरा मणी कालभैरव अष्टकम, मग तिसरा मणी कालभैरव अष्टकम, असे 11 मणी फक्त जपायचे आणि 11 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. ही सेवा ही तुम्हाला 11 दिवस करायची आहे. शनिवारपासून केली तर अत्यंत उत्तम, बाकी कुठल्याही दिवशी केली तरीही चालेल, असं काहीच नाही की याच दिवशी. मात्र निगेटिव्हिटी, नकारात्मकता, बाधा घालवण्यासाठी जर कुठलेही उपाय करायचे असेल तर शनिवारचा दिवस हा विशेष असतो, म्हणून मी तुम्हाला सांगते शनिवारी करा. ठीक आहे. तर शनिवारच्या दिवशी केल्यात, कुठल्याही दिवशी करू शकता तुम्ही. देवघराच्या समोर दिवा प्रज्वलित असला पाहिजे, अगरबत्ती लावलेली असली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे. 11 दिवस तुम्हाला रोज 11 माळी बरोबर हे
कालभैरव अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे. 11 दिवसांच्या आत अशी कुठलीच शक्ती तुमच्या घरामध्ये राहणार नाही. अशी कितीही मोठी, कितीही वाईट, कितीही भयानक एखादी शक्ती तुमच्या घरात वास करत असेल तीही या 11 दिवसांच्या आत तुमच्या घरातून काढता पाहिजे. घरातील नकारात्मकता, घरातील गरिबी निघून जाईल. तर ही दुसरी सेवा, दुसरा उपाय होता. आता तिसरी गोष्ट, ठीक आहे, आता तिसरी सेवा तुम्हाला सांगते. पुन्हा एकदा सेम तसंच घराच्या दक्षिण दिशेला बसायचं आहे किंवा घराचं जे देवघर आहे त्याच्या समोर बसायचं आहे. एक पाट किंवा चौरंग तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे. तांदळावरती एक दिवा लावून ठेवायचा आहे. दिवा लावल्यानंतर एक अगरबत्ती देखील बाजूला ठेवून द्यायची आहे. एक सुपारी ठेवून द्यायची आहे. 1 रुपयाचं एक नाणं ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला शाबरी मंत्र म्हणायचा आहे. कुठला? शाबरी मंत्र. बघा आता शाबरी मंत्र कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य भेटेल तिथे एक छोटंसं पुस्तक तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये शाबरी मंत्र भेटेल. तुम्ही फक्त जाऊन सांगा त्या लोकांना की आम्हाला शाबरी मंत्राचं एक पुस्तक द्या, ते तुम्हाला शोधून देतील. नसेलच तर ऑप्शन सांगते, गुगलवरती जा, शाबरी मंत्र टाका, जो स्क्रीनशॉट त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा डाउनलोड करा, त्याची एक झेरॉक्स काढून आणा, चालेल. आणि ते म्हणून किंवा मोबाईलमध्ये बघून तुम्ही म्हटलात तरीही चालेल. दररोज 11 दिवस दररोज हा शाबरी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. या मंत्रात इतकी शक्ती आहे की एकाच 11 दिवस जरी मी सांगते ना तरी एका दिवसाच्या आत तुमच्या मागे लागलेली सगळी इडापिडा नष्ट होईल. कुठल्या प्रकारची वास्तू तुम्हाला शाप देत होती ती वास्तू, म्हणजे ज्या वास्तूमध्ये तुम्ही दोषी होतात किंवा ज्या वास्तूचे तुम्हाला दोष लागले होते त्या दोषातून तुमची मुक्तता होईल. घर मुक्त होईल. घरातील प्रत्येक सदस्याला वास्तू तथास्तु म्हणेल. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला सुख लागेल. बघा शाबरी मंत्रात इतकी ताकद आहे की वाईट बाधा असेल, दोष असतील, वास्तुदोष असेल, कुठल्या प्रकारचं ग्रह दोष असेल, कुठल्याही प्रकारची घरामध्ये अवशक्ती, अवलक्ष्मी असेल, ह्या सगळ्या गोष्टी या शाबरी मंत्राने शाबित होतात, म्हणजे संपूर्ण जातात. फक्त मनापासून तुम्हाला हे करायचं आहे. तर हे 3 उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत. तिघांपैकी तुम्हाला जसा जमेल, जो जमेल तसा उपाय नक्की करा. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.